नमस्कार. भारतीयत्व या विषयावर मी धनंजय पाटील नेरूळहून आलो आहे. मी आपली कविता सादर करतो आहे. मुळात भारत देश हा भरत राजाचा देश. भरत राजाच्या नावावरून भारताला भारत हे नाव पडलं आणि तो राष्ट्रपुरुष नंतर कसा बदलत गेला आताच्या काळापर्यंत यावर भाष्य करणारी मुक्तछंदात्मक कविता. भारतीयत्व. भरत राजाचा हा भारत माझा, भरत राजाचा हा भारत माझा, महाभारत येथे घडले. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये अवघे हिंदू एकवटले. देवभूमी सुवर्णभूमी गंगा नर्मदा गोदा कावेरी, भारतीयत्व जपले लाटांनी सिंधू सागरे रत्नाकरी. शककुशाण ग्रीक यवन पोर्तुगीज डच इंग्रज येथे आले. शैव वैष्णव बुद्ध मोहम्मद जीजस इथेच एक झाले. प्रांत भाषा भौगोलिक रचना धर्म निरनिराळे, देश अस्तित्वात नसतानाही भारतीयत्व होते आगळे, भारतीयत्व होते आगळे. छत्रपतींच्या स्वराज्याचे मावळे अटके पार गेले, छत्रपतींच्या स्वराज्याचे मावळे अटके पार गेले. फितुरीच्या त्या शापाने पारतंत्र्य नशिबी आले, फितुरीच्या त्या शापाने पारतंत्र्य नशिबी आले. पुन्हा नव्याने रचला डाव, पुन्हा नव्याने रचला डाव, स्वातंत्र्य लढ्याचा रणसंग्राम. कृतज्ञ झालो हुतात्म्यांचे, तिरंग्यामध्ये दिसला राम, तिरंग्यामध्ये दिसला राम. स्वतंत्र झालेल्या या देशाने, स्वतंत्र झालेल्या या देशाने मग 4 युद्धे अनुभवली. दुष्काळ उपासमार नैसर्गिक आपत्ती खंबीरपणाने पेलली, खंबीरपणाने पेलली. दहशतवाद आणीबाणी, दहशतवाद आणीबाणी, धार्मिक दंगली भाषावाद, तरीही आमच्या तनामनातून उफाळून येतो राष्ट्रवाद, उफाळून येतो राष्ट्रवाद. आता सध्याची पिढी कशी झाली आहे बघा. देश म्हणजे असते आई, पासपोर्टवरची काळी शाई नव्हे. देश म्हणजे असते आई, पासपोर्टवरची काळी शाई नव्हे. विदेशात पासपोर्ट हरवल्यानंतर औपचारिक कारवाई नव्हे. विदेशात पासपोर्ट हरवल्यावर औपचारिक कारवाई नव्हे. जन्मजात मिळते नागरिकत्व, जन्मजात मिळते नागरिकत्व. त्याची कदर तू करशील काय? ज्यांची गुलामी लाथाडली आम्ही, तिथलाच नागरिक बनशील काय? तिथलाच नागरिक बनशील काय? धन्यवाद, धन्यवाद.